आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आज भाजपची महत्त्वाची बैठक होतीये आणि यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या काही पराभूत खासदारांनाही या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे। त्यांचा पराभव का झाला यावर बैठकीमध्ये चिंतन होणार असल्याचं कळत आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सुशांत, सागर बंगल्यावरती होणारी महत्त्वाची बैठक आणि त्या निमित्तानं होणारं चिंतन काय नेमकं घडू शकतंय? विशाल, आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेश पातळीवर अनेक बैठका होत आहेत। मग दिल्लीत देखील बैठक झाली आणि महाराष्ट्रात देखील कोर कमिटीची बैठक झाली आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आता बैठक जी आहे ती बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीत विशेषतः ज्या खासदारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्या खासदारांना जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने पराभव झालेला आहे, नेमकी कारणं काय होती याची माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्याचसोबत रावसाहेब दानवे हे देखील या बैठकीला उपस्थित असतील, त्याचसोबत चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। विरोधकांनी जो नरेटिव्ह सेट केला तो सोडण्यात भाजप कुठेतरी अयशस्वी ठरला आणि त्याचमुळे भाजपचा पराभव झाला असं भाजपचे नेते म्हणू लागलेत आणि याचमुळे आजच्या बैठकीत सगळी चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। नक्कीच धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।